महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक बांधव भगिनींना नमस्कार। तुमचं स्वागत आहे आपल्या केके ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। एका व्हिडिओच्या खाली कमेंट आली होती की सर नफा तोटा या प्रकरणावरती व्हिडिओ तयार करा, जेणेकरून काही विस्मरण झालेलं आहे। तर आपल्या या टीईटीच्या अनुषंगाने आपण नफा तोटा यावरती आजचा हा व्हिडिओ घेऊन येत आहोत। यातले काही गोष्टी तुम्हाला जमत जरी असल्या तरी सुद्धा काही प्रश्न नवीन आहेत का हे निश्चितच बघून घ्यायचं आहे। पण मात्र मी सुरुवात करताना एकदम बेसिक पासून करणार आहे। बेसिक पासून त्याला काही जास्त वेळही काढणार नाहीये, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। तर आपण लगेचच सुरुवात करूयात। काहीतरी आज आपल्याला तुफानी करायचं आहे बरं। तर बघा, एक वस्तू 100 रुपयाला खरेदी केली आणि 135 रुपयात विकली तर किती नफा झाला? सर एकदम साधं सोपं घेतलेलं आहे सुरुवातीला। तर बघा, एक वस्तू आहे सर आमची 100 रुपयाला आम्ही काय केली होती, ती खरेदी केली होती, 135 रुपयाला विकली। आता तुम्ही एखादी गोष्ट 100 रुपयाला घेतली, 135 रुपयाला विकली, पटकन सांगाल सर 35 रुपये नफा झाला। पण एवढं सोपं परीक्षेला विचारणार आहेत का? नाही। पण आपली कन्सेप्ट क्लिअर व्हावी यासाठी मी हे घेतलेलं आहे। तर बघा, 135 रुपयाला एक वस्तू आम्ही विकली, घेतली होती 100 रुपयाला, तेव्हा आम्हाला किती 35 रुपये मिळाले। तर हे काळजीपूर्वक बघा, हे का मी लिहून देतोय हे काळजीपूर्वक बघा। तर 135 रुपयाला ती वस्तू विकली होती म्हणजे त्या वस्तूची सर ही विक्री किंमत आहे, आणि 100 रुपयाला घेतली होती म्हणजे ती खरेदी किंमत आहे। काय आहे ती? खरेदी किंमत आहे। तेव्हा आम्हाला सर हा नफा झालेला आहे 35 रुपये। मग नफ्याचं सूत्र काय आहे? तर नफा बरोबर काय सर आमचं? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, हे आम्हाला माहित असलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला एक गोष्ट इथं करता आली पाहिजे, ती म्हणजे शेकडा नफा काढायचा कसा। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा बरं, कारण हे एकदम बेसिक पासून घेतोय आपण। हे नफ्याचं सूत्र आहे सर आपलं अधिकृत सूत्र आहे। नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत। त्यानंतर शेकडा नफा काढायचा, तर शेकडा नफा कसा काढणार आपण? तर नि म्हणजे निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत, ख की म्हणजे खरेदी किंमत गुणिले 100, हे आहे शेकडा नफा काढण्याचं सूत्र। निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 म्हणजे तुम्हाला मिळणार आहे शेकडा नफा। तर यामध्ये आपल्याला निव्वळ नफा झाला किती? तर निव्वळ नफा सर आम्हाला झाला 35 रुपयाचा। खरेदी किंमत आमची काय होती? तर 100 रुपये होती सर आमची खरेदी किंमत, गुणिले 100 म्हणजेच काय? तर या 100ला हे 100 कट झाले, उरलं काय आमच्याकडे? 35च उरलं सर। पण हे 35 जे आहेत हे शेकडेवारीत म्हणजे पर्सेंटेज मध्ये असतात। शेकडा नफा हा टक्केवारीत दाखवला जातो, निव्वळ नफा हा फक्त पूर्ण संख्येत दाखवला जातो। येतंय लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला शेकडा नफा सुद्धा काढता आला पाहिजे। नफा तुम्हाला काढता येतोच, पण नफ्याचं सूत्र लक्षात ठेवा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत। चला पुढे जाऊयात, कळत असेलच हे सगळं काही। एक वस्तू 100 रुपयाला खरेदी केली आणि 88 रुपयात विकली तर किती तोटा झाला? आपण नेहमी काय करत असतो? मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करतो की नाही बरं? तर या 100 मधून 88 आम्ही वजा केले, आमच्याकडे 12 उरलेले आहेत। बघा, आता हे 100 काय आहे? तर 100 आहे सर आमची खरेदी किंमत, म्हणजेच त्याला आपण ख की असं लिहूयात। त्यानंतर या खरेदी किमतीमधून आम्ही विक्री किंमत काय केलेली आहे? वजा केलेली आहे सर। तेव्हा आम्हाला काय होतो सर? तर तेव्हा आम्हाला तोटा होतो। म्हणजेच तोटा कधी होणार आहे? तर तोटा होतो सर आमचा खरेदी किमतीमधून आम्ही जर विक्री किंमत वजा केली तर। बघा, नफा आणि तोटा यांचे सूत्र थोडेसे वेगवेगळे आहेत। तोटा खरेदी किंमत वजा विक्री किंमत, आणि नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत। हे काळजीपूर्वक समजून घ्या, लक्षात ठेवा। जसा आपण पाठीमागे शेकडा नफा काढला होता तसा आपल्याला इथे शेकडा तोटा सुद्धा काढायचा आहे। शेकडा तोटा काढायचा कसा? काही वेगळं नाहीये, तर आपल्याला मघासारखंच निव्वळ तोटा चा छेद खरेदी किंमत
गुणिले 100च करायचं आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला छेदस्थानी काय ठेवायचे आहे? खरेदी किंमतच ठेवायची आहे. कारण नफा होताना सुद्धा खरेदी किमतीवर होतो, तोटा होताना सुद्धा खरेदी किमतीवरच होत असतो. तर निव्वळ तोटा किती झालेला आहे? आम्हाला 12 रुपये निव्वळ तोटा झालेला आहे. खरेदी किंमत काय आहे सर आमची? तर खरेदी किंमत आमची 100 आहे आणि गुणिले 100, 100ला 100 कट झाले म्हणजे आम्हाला या व्यवहारामध्ये 12% एवढा तोटा झालेला आहे. आता यावर आधारित उदाहरणं बनतात कशी हेही आपल्याला पाहायचं आहे. व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघत असा म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रश्न कसे बनतात. तर अजयने 10,000 रुपयाचा टीव्ही 12,000 रुपयास विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला? इथे आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे. मग आता आम्ही पाठीमागे याच गोष्टी शिकलेलो आहोत. म्हणजेच अजयने काय केलेलं आहे? अजयला नफा झालेला आहे. मग नफा म्हणजे काय? तर नफ्यामध्ये विक्री किंमत काय असते? मोठी असते. विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच काय होत असतो? आम्हाला नफा होत असतो. मग विक्री किंमत किती आहे टीव्हीची? 12,000 रुपये आहे सर आमची. खरेदी किंमत किती आहे? तर 10,000 रुपये होती. म्हणजेच अजयला जो नफा आहे ना, हा नफा 12,000तून आपण 10,000 वजा केले तर 2,000 रुपये एवढा काय होणार आहे? अजयला नफा होणार आहे. पण आपल्याला इथे नफा विचारलेलाच नाहीये, आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे. मग शेकडा नफा म्हणजे काय सर? तर शेकडा नफा मगाशीच मी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे की निव्वळ नफा चा छेद खरेदी किंमत गुणिले काय? तर गुणिले 100. या पद्धतीने आपल्याला सोडवावं लागणार आहे. निव्वळ नफा किती झालेला आहे अजयला? तर 2,000 रुपये झालेला आहे. म्हणून 2,000 ला छेद किती होणार आहे? खरेदी किंमत. इथे घाई करायची नाही. इथे आपल्याला खरेदी किंमत ही आहे, विक्री किंमत ही आहे. छेदस्थानी आपल्याला खरेदी किंमतच ठेवावी लागणार आहे गुणिले 100. बघा आता तुम्हाला हे जमतच असेल. हा शून्य हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य या 2 शून्यला कटले. राहिलं काय? फक्त 20. म्हणून 20% कारण तो शेकडा नफा आहे. 20%. कुठे आहे उत्तर? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. ताईमाई अक्का विचार करा पक्का आणि पर्याय क्रमांक 2 वर मारा ठपका. तर आपल्याला या पद्धतीने टीईटी काय करावी लागणार आहे? क्वालिफाय करावी लागणार आहे. पुढे सुद्धा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. फक्त थोडेसे पेशन्स ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूया. अभयने एक जुनी मोटारसायकल 60,000 रुपयास घेतली. काही काळाने ती 45,000 रुपयास विकली तर अभयला शेकडा किती तोटा झाला? मग तोटा बरोबर काय आहे सूत्र आमचं? तर जी खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. म्हणजे तोट्यामध्ये कशातून काय वजा करायचं? खरेदी किमतीमधून आम्हाला विक्री किंमत काय करावी लागेल? वजा करावी लागेल. अभयला घरचे वारंवार सांगत होते जुनी घेऊ नको, नवी घे, आणि काही दिवसातच त्यानं मोटरसायकल विकून टाकली. घेतली केवढ्याला होती सर? तर 60,000 रुपयाला घेतली होती. विकली केवढ्याला? 45,000ला विकली होती. मग या अभयमुळं काय झाला? घरच्यांना झाला तोटा. किती झाला सर तो? तर 15,000 रुपये तोटा झाला त्या अभयमुळे घरच्यांना. मग आपल्याला फक्त हा तोटा नाही विचारला तर त्यांनी विचारलेला आहे शेकडा तोटा किती झाला हे आपल्याला विचारलेलं आहे. मग शेकडा तोटा सूत्र तुमचं पाठ असलं पाहिजे. शेकडा तोटा बरोबर काय? तर निव्वळ तोटा. निव्वळ तोटा किती आहे मग? 15,000 चा छेद खरेदी किंमत. खरेदी किंमत इथे खूप महत्वाची आहे. 60,000 रुपये. खाली आपल्याला खरेदी किंमतच टाकावी लागते. जर याऐवजी तुम्ही ही जर संख्या इथे टाकली ना तर तुमचं गणित सगळं चुकणार आहे. त्यामुळे इथे खूप काळजी घ्या. गुणिले 100 हे सर आम्हाला सोडवायचं आहे. आता मग काय करणार? हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले, हे 2 झिरो कटले. काय राहिलं सर? तर हे राहिलेल्याकडे फोकस करा बरं. नाहीतर मग डायरेक्टच इथं 150 राहिले असं नाही. ते 6 आहेत. या 6ने याला भाग द्यायचा आहे सर. मग 6 दोन्ही होतात 12. 15 मधून 12 गेले, 3 उरतात, त्याले इथे आणि इथे झाले 30. 6 पंच 30 म्हणजेच 25%
हा काय झालेला आहे, अभयमुळे झालेला घरच्यांना तोटा आहे, शेकडा तोटा. कुठे आहे 25%? तर पर्याय क्रमांक 4 25%. हा काय आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला आता थोडंसं आणखी वेगळं काहीतरी पाहिजे आपल्याला. काय वेगळं पाहायचं, तर आम्ही तुम्हाला शेकडा तोटा कसा काढायचा हे सांगितलं, हे आम्ही शिकलो सर. पण आता परीक्षेला गेलो ना, असं उदाहरण आलं. काय आलं उदाहरण ते बघूयात. एका पुस्तकाची विक्री किंमत 300 रुपये केल्यामुळे दुकानदाराला 20% नफा झाला, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? आता इथे तर काय केलं सर, वेगळंच विचारलेलं आहे. इथे आम्हाला खरेदी किंमत काढायला सांगितली. तर काळजी करू नका, हेही आपल्याला आता शिकायचं आहे. तर खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे म्हटल्याच्या नंतर खरेदी किंमत बरोबर सूत्र काय आहे, खरेदी किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर सूत्र असं आहे, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 चा छेद 100 अधिक शेकडा नफा. हे सूत्र आहे. हे सूत्र काळजीपूर्वक लक्षात ठेवा. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 चा छेद 100 अधिक शेकडा नफा. आपल्याला खरेदी किंमतच काढायची आहे. मग विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत किती दिलेली आहे सर आम्हाला? तर विक्री किंमत दिलेली आहे 300 रुपये गुणिले 100 चा छेद 100 अधिक शेकडा नफा. शेकडा नफा किती झालेला आहे दुकानदाराला? तर 20% एवढा झालेला आहे. म्हणजे इथे लिहा 20. तर या पद्धतीने आता आपल्याला गणित सोडवायचं आहे. 300 गुणिले 100 याचा गुणाकार अगोदर करू नका. का करू नका तेही लक्षात येईल. 100 अधिक 20 यांची करून टाका बेरीज. म्हणजे काय होणार आहे सर? तर याला 0 कटले. या 10ला 2 ने भाग दिला, 2 पंच 10, याला 2 ने भाग दिला 6, 6 ने या 30ला भाग दिला, 6 पंच 30 आणि 0ला 0. वरती राहिलं काय 50 आणि 5, 50 गुणिले 5 एवढंच राहिलेलं आहे. मग 50ला जर 5 ने गुणलं सर तर उत्तर येतं आमचं 250. किती आलं उत्तर? 250 आलेलं आहे. कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आता थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. एकदम गावठी भाषेत सांगू मास्तर सारखं, तर मास्तर सारखं सांगतो तुम्हाला. पुन्हा एकदा उदाहरण वाचा बरं. आता थोडंसं या गणिताचा करून टाकू आपण राडा टीईटीला. एका पुस्तकाची विक्री किंमत 300 रुपये केल्यामुळे दुकानदाराला 20% नफा झाला, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? बघा, जर समजा एक पुस्तक आहे, एक 100 रुपयाचं पुस्तक आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या इथे. थोडासा जरा हटके सांगणार आहे तुम्हाला. 100 रुपयाचं पुस्तक आहे. हे 100 रुपयाचं पुस्तक जर 20% नफ्यानं विकायचं असेल तर ते विकावं केवढ्याला लागेल? 120 रुपयाला विकावं लागेल. जर 100 रुपयाचं पुस्तक आम्ही 120 रुपयाला विकलं म्हणजे 20% नफ्यानं विकलं, तर 300 रुपयाचं विक्रीचं पुस्तक त्याची खरेदी किंमत काय असते? फक्त सोडवायचं एवढंच. आता यामध्ये ज्यांना हे माहित नसेल त्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्या. याचा आणि याचा गुणाकार होतो, याचा आणि याचा गुणाकार होतो, यालाच म्हणतात क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं? तर x ची किंमत आम्हाला इथे काढायची आहे. x म्हणजे काय? तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 300 गुणिले 100 आणि हे जे आहे ते 120 जातात याला छेदस्थानी. सोडवा एवढंच. बघा, 2 पंच 10, 2 सकम 12, 6 पंच 30. बघा 50 गुणिले 5 किती आलं उत्तर? 250. झालं सर आमचं उत्तर. हे जर सूत्र नाही आठवलं तर हे आठवलं पाहिजे. गावठी कसं वाटलं हे नक्कीच सांगा. आणि जर आवडलं असेल तर काय करा? लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा, शिक्षक मित्रांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ आपले YouTube चॅनलवरती येत असतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, हे गावठी तर कळालं नसलं तर पुढेही सांगणार आहे, काळजी करू नका, कारण मी तुमच्या सोबत आहे. बघा, एक टेबल 720 रुपयात विकल्यामुळे 20% नफा झाला, तर टेबलची खरेदी किंमत किती असेल? एक टेबल आहे, तो 720 रुपयात विकल्यामुळे 20% नफा झाला, तर टेबलची खरेदी किंमत काढायची. मग सूत्रानुसार ही लक्षात ठेवा, खरेदी किंमत बरोबर काय? तर विक्री किंमत गुणिले 100 चा छेद काय आहे?
100 अधिक शेकडा नफा. हे सूत्र आहे सर, याचं सूत्र सुद्धा लक्षात ठेवा असं मी तरी अपेक्षित करेन तुमच्याकडून. विक्री किंमत किती आहे तर 720 रुपये विक्री किंमत आहे, गुणिले 100 चा छेद 100 अधिक शेकडा नफा. नफा किती झालेला आहे 20% झालेला आहे. हेच आम्हाला सोडवायचंय सर. आता 720 गुणिले 100 चा छेद 120. बघा, शून्यला शून्य कटले, 12 सकम 72, वरती राहिलं सर 6 गुणिले 100 म्हणजेच 600. कुठे आहे उत्तर तुमचं तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय होणार आहे, योग्य उत्तर होणार आहे. म्हणजे त्या टेबलची खरेदी किंमत काय आहे तर 600 रुपये. मग गावठी भाषेमध्ये कसं सर तर गावठी भाषेमध्ये पुन्हा एकदा हे कसं सोडवायचं ते जरा ऐकून ठेवा. तर बघा काय आहे, एक टेबल 720 रुपयात विकल्यामुळे 20% नफा होतो. म्हणजे जर समजा एक टेबल आहे तो 100 रुपयाचा आहे, तो 20% नफ्याने विकला म्हणजे 120 रुपयाला विकला. 120 रुपयाला विकला. तर मग मला सांगा किती रुपयाचा टेबल हा 720 रुपयात विकला पाहिजे. किती रुपयात विकला पाहिजे 720 रुपयात विकला पाहिजे. 750 झालं होतं ते, 720 रुपयात विकला पाहिजे. तर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 120 ने x ला गुणायचं असतं, याने याला गुणायचं असतं, म्हणजे x ची किंमत इथे काढायची असते. म्हणजे x ची किंमत कशी काढायची तर 100 ने गुणा 720 ला, म्हणजे 720 गुणिले 100 आणि त्यानंतर काय तर 120 त्याला भागाकारामध्ये, शून्यला कटलं 0, 12 सकम 72, वर काय राहिलं 6 गुणिले 100 बरोबर 600. आता कळालं ना गावठी भाषेत. तर म्हणून पर्याय क्रमांक 600 हे झालं सूत्रानुसार, हे झालं आपलं गावठी भाषेनुसार. आवडतंय लाईक करा. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. बघा, एका दुकानदाराने 500 रुपये किमतीची खुर्ची 5% तोट्याने विकली तर खुर्चीची विक्री किंमत किती. आपल्याला इथे विक्री किंमत काढायची आहे. कोणाच्या, दुकानदाराच्या खुर्चीची विक्री किंमत काढायची आहे. एका दुकानदाराने 500 रुपये किमतीची खुर्ची 5% तोट्याने विकली. दुकानदार कधी तोट्याने विकतच नाही, जे काही विकतात ते शेतकरीच तोट्याने थोडंफार विकतात. बघा, विक्री किंमत काढायची आहे. मग विक्री किंमत म्हणजे काय तर विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत कंसामध्ये 100 वजा शेकडा तोटा. 100 वजा शेकडा तोटा हे झालं याचं सर सूत्र. चा छेद 100, चा छेद 100 म्हणजे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत कंसामध्ये 100 वजा शेकडा तोटा चा छेद 100. आपल्याला विक्री किंमत काढायची आहे त्या दुकानदाराच्या त्या खुर्चीची. तर खरेदी किंमत दिलेली आहे, म्हणजे एका दुकानदाराने 500 रुपये किमतीची खुर्ची, म्हणजे त्या 500 रुपये किमतीची म्हणजे त्याने ती 500 रुपयात घेतलेली होती, म्हणून ती झाली त्याची खरेदी किंमत. म्हणजेच काय 500 कंसामध्ये 100 वजा शेकडा तोटा, 100 वजा किती रुपये तोट्याने विकली ती तर 5% तोट्याने विकलेली आहे, म्हणून मी इथे लिहिले 5 चा छेद 100. सोडवा आता याला. म्हणजेच काय 500 कंस सोडवायचा, ते बघितलं असेल तुम्ही पदावली, त्यामध्ये कंस सोडवायचा म्हणजे 100 मधून फक्त काय करायचे 5 घालवायचे, म्हणजेच राहतात किती 95. आणि यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं बरं, म्हणून इथे गुणाकाराचं दिलेलं आहे चिन्ह. चा छेद 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, काय राहिलं सर 5 गुणिले 95 एवढंच राहिलं. गुणाकार आता आम्ही करतो. 5 5 25, हातचे आले 2, 9 5 45 आणि 2 47, 475 हे झालं आमचं अचूक उत्तर. आता काही जण म्हणतील गावठी भाषेमध्ये आम्ही पटकन सोडवतो आणि लगेच म्हणतील की 100 रुपयाची काय आहे खुर्ची आहे आणि केवढ्याला विकली 95 ला विकली, आणि मग x ची खुर्ची केवढ्याला विकली 500 ला विकलेली आहे, आणि असं करायला जातील आणि सगळं उत्तर चुकवून ठेवतील. घाई करायची नाही, त्यासाठी गणित समजून घ्या. गणित काय म्हणतो ते समजून घ्या, कारण तिथे आपण नफा काढत होतो, इथे आपण तोटा काढत आहोत. तर समजून घ्या, एका दुकानदाराने 500 रुपये किमतीची खुर्ची 5% तोट्यानं विकली. म्हणजेच काय 100 रुपयाची खुर्ची आहे ती 95 रुपयाला विकली. 100 रुपयाची खुर्ची 95 रुपयाला विकली, तर 500 रुपयाची खुर्ची किती रुपयाला विकावी. पाठीमागे नफा काढत होतो, म्हणजे खालची संख्या ही वर होती,
हे ते लक्षात, हे जमलं पाहिजे. म्हणजे गावठी एकदमच जमत नसतं बरं, तर गावठीला सुद्धा आपल्याला काही गोष्टी माहीत असाव्या लागतात. आता मगासारखंच क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे x ची किंमत काढायची म्हणजे काय, तर 95 गुणिले 5 होणार आहेत चा छेद 100 आणि हे सोडवणार सर आता आम्ही म्हणजेच 95 गुणिले 5 करणार आणि आताच उत्तर काढलं आपण 95 गुणिले 5 होता 475. 475 म्हणजे सूत्राने सोडवलं, गावठी भाषेतही सोडवलं आणि हे फक्त आपल्याच YouTube चॅनलला फुकटात आहे म्हणून लाईक करायचं आहे. कारण एका लाईकने तुमचा 1.5 GB डेटा संपणार नाही, हेही आठवणीत ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. 3000 रुपयाची एक वस्तू 20% तोट्याने विकली तर तिची विक्री किंमत किती असेल. आपल्याला काय काढायची आहे, विक्री किंमत काढायची आहे. कशाने काढायची आहे, सूत्राने काढायची आहे. विक्री किंमत बरोबर काय, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत कंसामध्ये 100 वजा शेकडा तोटा. बघा मी कन्सेप्ट वाईजच शिकवतो बरं तुम्हाला. ते गावठी जे आहे तेही लक्षात असू द्या, त्याला टेक्निक ट्रिक्स म्हणून तुम्ही इस्तेमाल करू शकता, पण मात्र हे सगळं माहीत असलं पाहिजे आपल्याला. सूत्र वगैरे सगळे माहीत असले पाहिजे, अपेक्षित आहे मला तरी. कारण आपल्याला फक्त एकच परीक्षा देऊन थांबायचं नाहीये. आपण एक शिक्षक आहोत म्हटल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टीचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. विक्री किंमत काढत असताना खरेदी किंमत कंसामध्ये 100 वजा शेकडा तोटा चा छेद 100. आता हे आम्हाला सोडवायचंय सर. खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आहे 3000 रुपये. ती किती तोट्याने विकली, 20% तोट्याने विकली म्हणजे 100 वजा शेकडा तोटा चा छेद किती 100. याला सोडवा सर. आता काही नाही करायचंय. 3000 हे सोडवता येतं तुम्हाला गुणिले 80 चा छेद 100. काय करणार, हे कटले आणि 30 गुणिले 80 एवढं फक्त सोडवायचं आहे. 8 त्रिक होतात सर आमचे 24 आणि हे 0 0 जसे आहे तसेच हा गुणाकार इथल्या इथे आला पाहिजे. कारण एकक स्थानी दोन्ही सुद्धा शून्य आहेत. 8 त्रिक 24 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे, म्हणून 2400 काय आलेलं आहे, आमचं अचूक उत्तर आलेलं आहे. गावठी भाषेमध्ये कसं सोडवणार याला, तर गावठी भाषेमध्ये या पद्धतीने सोडवणार आहोत की 100 रुपयाची जर एखादी वस्तू असेल ती किती टक्के तोट्याने विकली, 20% तोट्याने विकली म्हणजे 80 रुपयाला विकलेली आहे. तर 3000 रुपयाची वस्तू आम्ही किती रुपयाला विकली पाहिजे. तर इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची म्हणजेच 3000 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 3000 गुणिले 80 चा छेद 100 हे 0 0 आम्ही काय करणार आहोत, कट करणार आहोत. म्हणजेच 30 गुणिले 80 किती होणार आहे, 2400. या पद्धतीने तुमचं उत्तर सुद्धा 2400 एवढंच येत आहे. तर या पद्धतीने नफ्या तोट्याचे जे काही उदाहरणं होते ते उदाहरणं आपण नक्कीच पाहिलेले आहेत. काही जणांना असंही वाटत असेल की यापेक्षाही अवघड घ्या, तोही स्टॉक आपल्याकडे आहे. जर हवं असेल तर कमेंट करून निश्चितच सांगा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र आपल्या या चॅनलला करून ठेवायचं आहे आणि मित्रमंडळींना शेअर करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.